राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त गुणवंत डॉक्टरांचा सत्कार समारंभ. नाशिक रोडला मित्रमेळा परिवारातर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने सामाजिक भान असलेल्या गुणवंत प्रज्ञावंत डॉक्टरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते माननीय दत्ताजी नाना गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर देवदत्त चाफेकर, डॉक्टर राहुल कैचे, डॉक्टर चिन्मय कुलकर्णी, डॉक्टर मुकेश अग्रवाल, डॉक्टर रेश्मा घोडेराव, डॉक्टर श्रेणिक धारसकर, डॉक्टर नितीन लाड उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात विशेष सत्कारती म्हणून डॉक्टर राजू पाठक यांना कविवर्य कुसुमाग्रज संस्थापिक लोकहितवादी मंडळ साहित्यिक पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक रोड, पंचवटी, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पंचक्रोशीतील अनेक गुणवंत, प्रतिभावंत, प्रज्ञावंत, नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. प्रमुख अतिथी, त्याचप्रमाणे मान्यवर आणि मित्रमेळा परिवाराच्या वतीनं सर्व डॉक्टरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. डॉक्टर हे देव माणूस असून त्यांचा समाजातील सर्व घटकांनी सन्मान केला पाहिजे, अशी शिकवण वंदनीय श्रीमान शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी नाना गायकवाड यांनी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अश्विनी पुरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर समीर लासुरे यांनी केलं. आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रमेळाचे संस्थापक राजेंद्र ताजने, डॉक्टर गुरुमूर्ती नागरे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख किरण डहाळे, चंदू महानुभव, विलास थोरात, रमेश पाळदे हे प्रयत्नशील होते. सुरुची भोजन व्यवस्था हॉटेल शाही परिवार मुक्तिधामचे संचालक दर्शन डमरे, विजय बोकारे आणि समूहाने केली होती. वर्षी मिळाला याची दखल घेऊन अनुभव आणि मित्रमेळा परिवाराने माझा जो सन्मान केला त्याच्याबद्दल मला सगळ्यांचे आभार मानायचे. आपण कुसुमाग्रजांच्या नगरीत आहोत. कुसुमाग्रजांच्या 4 ओळी तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उजळल्या जाव्या म्हणून त्यांच्या 4 ओळी सांगतो. कुसुमाग्रजांची कविता आहे की नवलाख तळपती दीप विजेचे येथे उतरली तारका दळे जणू नगरात. आपण इकडे लाईटांचा झगमगाट आहे. उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते आणि करते व्याकुळ तेव्हा माझ घरातील मंद दिव्याची ज्योत. माझ्या लहानपणी अशाच एका छोट्या गावात आम्ही राहत होतो. सटाणा माझं गाव. तिथे माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या आईमुळे मला आयुष्यात उभारायला संधी मिळाली. या निमित्ताने मला मिळालेला हा पुरस्कार आणि आपण केलं कौतुक मी माझ्या आईला आणि वडिलांना समर्पित करतो. या भागातील सर्व जे काही डॉक्टर बंधू आहे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आम्ही सातत्यानं आपल्या समोर नतमस्तकच होणार, कारण आपण अनेक लोकांना जीवदान देत असतात आणि म्हणून आम्ही आपली इज्जत करतो. मी कन्नू ताजने आणि डॉक्टर सीमा ताजने यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण एक अतिशय चांगला कार्यक्रम केला, आपल्या परिसरातील डॉक्टरांचा सन्मान केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. या ठिकाणी जास्त न बोलता वेळ खूप झालेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्व डॉक्टर सत्कारार्थी आज इथे आमच्या एका शब्दाला मान देऊन आणि एकदम बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आले, त्याबद्दल मी सर्वांचे मित्रमेळा युवक मंडळाकडून, माझ्या मित्रमेळा युवक मंडळाकडून आणि आमच्या ताजने कुटुंबाकडून, आमच्या पक्षाकडून मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आजचा जो हा कार्यक्रम, खरं तर तुमच्या येण्याने आमच्या कार्यक्रमाची खूप शोभा वाढलेली आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. प्रमुख पाहुण्याच्या संमतीने मी आजचा कार्यक्रम हा छोट्या ठिकाणी काय होणार पण झालं असे जाहीर करते. आणि बाजूला सुरुची भोजन ठेवलेलं आहे, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही कळकळीची. आज डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की समाजाची अहोरात्र सेवा करताना डॉक्टर हा घटक आपल्याला देवासारखा भासतो. त्या देवदूतांचे, त्या देव माणसांचे आणि आज समाजाप्रती आस्था असणारे आणि सामाजिक कामात अभिप्रेत असलेले, सेवा असलेले आज जवळपास 60 ते 70 डॉक्टर महादेवांचा म्हणजे देवदूतांचा आम्ही या ठिकाणी मित्रमेळा परिवाराच्या वतीने सत्कार आयोजित केला होता. अतिशय छोट्या अवधीत हा कार्यक्रम आणि खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे.
पुढच्या वर्षी नक्कीच आमच्या हातून या डॉक्टरांची पुन्हा एकदा चांगली सेवा घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मित्रमेळा परिवारातर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KVR न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश, नाशिक रोड. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.